तर आपल्याला आहे की नाही गणपतीच्या आरतीच्या दिवशी विसर्जन कसं करायचं त्याचं मी इंस्ट्रक्शन देतो तुम्हाला. तर धिंगाणा करायचा नाही आणि इकडे तिकडे नाचायचं नाही. दरवर्षी प्रमाणे आपले 3000 उरतात, त्याचे आपल्याला फटाके आणायचे नाही आणि गुलाल यामध्ये आणणंच नाही, कारण की आपण मेचूर वगैरे राहतात. पण सद्दाम ते मागच्या माझे मुकळं फेकवते पुराने यामध्ये सद्दामचं कामच नाही, फटाके आणत नाही. पण जसे की नाही दिंडी निर्देश शेगावची तशीच आपली डिसिप्लिन मध्ये सगळं कारण आपल्याला विसर्जन तर समजलं ना. तर या गाडीने आपल्याला काही ठिकाणा करणार नाही. आपल्याला सगळे इंस्ट्रक्शन समजले तुम्हाला. काय झालं रे गणपतीची मीटिंग फक्त राणा झाला पाहिजे हर्षी. मागच्या वर्षीचा सांगतो तुम्हाला, जे काही बी मागच्या वर्षीचे जे पैसे उरतात किती त्याचे आपल्याला वर्षी फटाके गुलाल जे काही बेसून ते सर्व आणून ठेवणार आणि शेवटच्या दिवशी पुरा ढिगाणा मधून टाकणार. प्रत्येकाच्या हाती एक एक सद्दामचं पाकिट आणि कोणी कुकडे बी फेका, काहीच विषय राहणार नाही. आणि गुलाल एवढा टाकायचा की 4-5 दिवस पुरा रोड लाल जरत दिसायला पाहिजे. आणि खास म्हणजे एक गोष्ट, प्रत्येकाच्या हाती एक टेम्पो दिसायला पाहिजे. म्हणजे कसं लोक म्हणतात की डीजे बाजूला घ्या, हे करा ते करा, तो विषय काहीच चालणार नाही. आपलं टेम्पो आपण काय ते सांगून द्यायला दिले. समजलं तुम्हाला? ओके म्हणे करू मग. अरे मला रे याले